आणि इथे बघा फ्रेंड्स, मी ना बीटरूट असते ना त्याच्यापासून लिपस्टिक तयार केलेली आहे. तर ते मी तुम्हाला ना दाखवते. तर बघा मी म्हणजे जस्ट केलेलीच आहे. तर इथे बघा फ्रेंड्स, हे जे आहे ना हॅपी प्लॅनेटचं, तर ते मॅजिक इरेझर खरंच खूप मस्त आहे. तर इकडचं मी काढायचं आहे, तर तुम्हाला ना काढूनसुद्धा दाखवते. तर तुम्ही बघा. हे ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा, सकाळी उठली मी, म्हणजे नॉर्मली उठल्यानं मी प्रिशा रात्रीनं धिंगाणा करून ठेवते. तर ते घरं झाडून घेत असते. आणि आत्ता वाजलेले आहे 6 सकाळचे. प्रिशाची आज स्कूल आहे. तर आज प्रिशाच्या स्कूलमध्ये ना रेड कलर डे सेलिब्रेशन आहे. तर तिला आज सगळं काही रेड कलरचं द्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते आज टिफिनमध्ये तिला काय देत आहे आणि तिला सुद्धा मी तयारी कशी करून देते. तर व्हिडिओ ना अगदी शेवटपर्यंत बघा. त्याच्या आधी दाखवते मी तुम्हाला टिफिनमध्ये काय. इथे बघा, मी ना आज प्रिशासाठी टिफिनमध्ये बीटरूटचे पॅनकेक करत आहे. तर बघा, इथे मस्त बॅटर करून घेतलेली आहे. आणि इकडे ना हे सगळे टिफिन वगैरे धुवून ठेवले. हा यांचा टिफिन नॉर्मली मी प्रिशासाठी दुसरं जेवण करत असते आणि आमच्यासाठी दुसरं. पण आज बोलले यांनी की मी मिक्स करते आज काहीतरी भाजी. तर म्हणून मग मी फक्त प्रिशाचं जे आहे ते भिजवून ठेवलेलं आहे आणि आता यांनी भाजी करणार आहे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी ना प्रेशरवर झाडून ठेवलं आणि सेट करून ठेवले सोपे वगैरे, बघू शकता. कारण की उठल्यानं पूर्ण ही इथे दिसते तुम्हाला, पूर्ण धिंगाणा होत होता. आणि आमच्या प्रिशानं हे बघा अशी लिहून ठेवते. आणि हे वॉलवर सुद्धा बघा किती लिहून ठेवलेली आहे. मला म्हटलं होतं ना की हे प्रिशाने पेनीने पेन्सिलने वगैरे किचाडून ठेवलेली आहे. तर बघा, मी ना इंस्टाग्रामवरती एक प्रोडक्ट बघली होती. तर ते प्रोडक्ट ना इरेझर आहे, मॅजिकल इरेझर म्हणून. तर हेच पार्सल ऑर्डर केलं होतं, तर ते आलं. तर याचा रिझल्ट काय आहे ते आपण बघूया. मी तुम्हाला नंतर ह्याच व्हिडिओमध्ये दाखवते. तर नक्कीच बघा, हे ओपनसुद्धा नंतर करून दाखवते. आत्ता सध्या वेळ नाही आहे. तर या इरेझरने भिंतीवरती जे काही लिहून वगैरे आहे ना ते पूर्ण जाते म्हणते. मला तरी माहिती नाही, पण आपण सोबतच ना ट्राय करून बघूया. तर नक्कीच व्हिडिओ बघा, तुम्हालासुद्धा कामी येईल. ज्यांच्या घरी छोटे लेकरं आहेत त्यांना तर खूपच जास्त. आमचं तर घर तर वाण्याचं वेवाण करून ठेवली प्रिशानं. कारण की एवढी लिहिते, बुकावर कमी आणि वॉलवर जास्त लिहून ठेवते. तर लेकरू आहे, त्यांना तर काही म्हणूच शकत नाही. जिथे लहान लेकरं आहे आणि तिथल्या घराच्या भिंती रंगल्या नाही, तर त्या लेकराचं लहानपण हिरावून घेतलं असंच समजू शकतो आपण. पण ते असू शकते. तर बघा, इथे बघा फ्रेंड्स, मी ना बीटरूट असते ना त्याच्यापासून लिपस्टिक तयार केलेली आहे. तर ते मी तुम्हाला ना दाखवते. तर बघा, मी म्हणजे जस्ट केलेलीच आहे. आणि एका ह्याच्यामध्ये भरून ठेवलेली आहे. तर हे बघा, रेड कलरची आहे मस्तपैकी. सध्या व्हायची आहे. झाल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवते. पण त्याच्या आधी ना थोडंसं मी जे लिपस्टिक बनवली होती ना, एकदम अशी लहान लेकरंसुद्धा लावू शकते. कारण की ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल वगैरे काहीही नाही आहे. तर बघा, हे बघा, ह्याच्यामध्ये ना मी काढून ठेवली होती. तर उरलं त्या बॉटलमध्ये भरली. तर मग मी तुम्हाला ना दाखवते सुद्धा बघा. तर इथे बघा फ्रेंड्स, ह्याच्यामधली लिपस्टिक मी एका छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवली. आणि तुम्हाला मी इथे लावूनसुद्धा दाखवते. या हे तर बघू शकता, घरच्या घरी लिपस्टिक म्हणण्यापेक्षा आपण याला लिप बाम म्हणू शकतो. घरच्या घरी एकच नंबर असते हे. तर जी ठेवलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर बघा, छोटे लेकरंसुद्धा लावू शकतो. ज्यांच्याकडे मुली आहे छोट्या, मम्मी जसे करते तशी सेम तीसुद्धा करत असते. म्हणून मग हे लावून देऊ शकते. एवढं काही गरज नाही, पण जेव्हा लावतो म्हटली तेव्हा ना आपण हे आरामात लावून देऊ शकतो. काही नाही, बीटरूटचं आहे हे, एकदम चांगलं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा फ्रेंड्स. मी केलेली आहे आणि झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवते. इथे बघा फ्रेंड्स, ही जी बीटरूटची लिपस्टिक आहे ना, ती मी एका आपल्याकडे लिपस्टिकची भरपूर असते, जी रिकामी झाली आहे त्याच्यामध्ये भरून ठेवत आहे. आणि हे ना फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि मग मी नंतर तुम्हाला दाखवतेच. बघ, तर
कलर बघा किती रेड आहे मस्त. तर ही जी आहे ते मी फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि नंतर दाखवते. तर इथे बघा मी ना लिपस्टिक केलेली आहे, लिप बाम केलेला आहे आणि ते फ्रीजरमध्ये ठेवलं. तर आता यांनी उठायचे आहे तर त्यांनी भाजी करणार आहे, तर थोडी भाजीची प्रिपरेशन करून ठेवते मी, जसं की लसूण वगैरे साफ करणार आहे ते. तर इथे मी लसूण साफ करायला घेतलेले. देखो इधर बाय करो ना. तर इथे बघा प्रिशाना आत्ताच गेलेली आहे स्कूलमध्ये. तर तिचे डॅडी गेले सोडून द्यायला. तर बघा ती गेली ना घराच्या बाहेर म्हणजे स्कूलमध्ये जेव्हा, तर एवढं शांत शांत होऊन जाते ना घर, खूपच शांत शांत होऊन जाते. तर पूर्ण धिंगाणा बघा मी सकाळी उठल्या व्यवस्थित केला आणि परत ना ती जशाच तसा धिंगाणा करून ठेवलेला आहे. तो खूपच चांगला आहे आणि हा सगळं धिंगाणा करून ठेवला. तर इथे बघा फ्रेंड्स, हे जे आहे ना हॅपी प्लॅनेटचं, तर ते मॅजिक इरेझर खरंच खूप मस्त आहे. तर इकडचं मी काढायचं आहे, तर तुम्हाला ना काढूनसुद्धा दाखवते. तर तुम्ही बघा तुम्हाला जर हे मॅजिक इरेझर पाहिजे असेल तर माझं इंस्टाग्रामचं पेज म्हणून आहे पद्मा भुरे. तर त्याच्यावरती मी भरपूर सारे व्हिडिओसुद्धा अपलोड करत असते. तर त्यावरती जाऊन मला नक्कीच मेसेज करा किंवा कमेंटमध्ये मेसेज टाका, मी तुम्हाला सांगते. तर बघा आता मी हे तुम्हाला ना काढून दाखवते आणि एक साईडनं काढलेलं आहे. तर बघा दाखवते तुम्हाला. तर बघा इकडे लिहून होतं ना ते पूर्ण काढलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, हे काढायचं आहे बघा इथलं. आता मी तुम्हाला काढूनच दाखवते, तर तुम्हीच बघा, हे बघू शकता कसं आहे. तर इथे बघा हे जे इरेझर आहे ना ते मी पाण्यामध्ये बुडवून आलेलं आहे. हो तर तुम्ही असं ते जग असते ना, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की यांनी भाजी करणार आहे, तर दाखवतो ते भाजी केली ते बघा. तर इथे बघा ही आहे मस्तपैकी अशी ना भाजी. ही ग्रेव्ही आहे, याच्यामध्ये आपण अंडा पनीर असं काही टाकू शकतो, पण ग्रेव्हीसुद्धा ना मस्त झालेली आहे. तर बघा यांनी जेव्हा स्वयंपाक करते ना तेव्हा एवढा पसारा करून ठेवते ना, खूप जास्त. इथे बघा फ्रेंड्स, मागे ना पूर्ण पसारा दिसत असेल, कारण की यांनी स्वयंपाक केलेला. इथे बघा हे डबे आहे ना, तर आम्हाला ना हे डबे वापस करून म्हणजे ते दुकान असते ना भांड्याचं वगैरे, त्याच्यामध्ये ना याच्यामध्ये खूप सारे छोटे छोटे डबे आहे. तर हे देऊन ना दुसरे घ्यायचे आहे आम्हाला, म्हणजे काही असं ते भांडं वगैरे मोडून त्याच्यात पैसे टाकून दुसरे येते ना तशा टाईप घ्यायचं आहे. आणि काय माहिती यार ना, इथे मुंग्या एवढ्या जास्त होत्या आणि फरसांमध्ये पण मुंग्या झाल्या होत्या. तर इथे मी सगळं काढून ठेवलेलं आहे. वाळू घालतो म्हटलं तर ऊनसुद्धा नाही. अर्धे भांडे तर घासायला आहे. आणि मी सांगते यार यांनी मस्त भाजी बनवली, पण तुम्हाला दाखवते मी तर्री वगैरे किती छान आलेली आहे, पण नेले नाही आम्ही. तर इथे बघा किती छान भाजी झाली नाही, खूप मस्त. म्हणजे ग्रेव्ही आहे याच्यामध्ये, त्यांनी अंडे टाकणार होते. तर ह्यांनी बोलले की मला आवडली नाही, त्यांनी स्वतःच केले आणि स्वतःच बोलले की आवडली नाही. मला तर आवडली, फक्त त्यांनीच म्हणते की मला आवडली नाही. मी म्हटलं एवढी छान झाली, तर ती बोलते की मला नाही आवडली, ते तुझ्या लाईक आहे म्हणते ते, आणि ते माझ्या लाईक नाही आहे म्हणते. बरं तुमच्या म्हणणे तुम्हीच केले, तुम्हालाच नाही आवडली, इट्स ओके. तर चला मग मला ना आता पट्टपट्ट घरं वगैरे आवरून घ्यायचे आहे. प्रिशालासुद्धा आणायला जायचं, वेळ आहे तिला 12 वाजता आणायला जाते, पण काम करत वरी ना 12 केव्हा वाजते कळतच नाही. तर सगळ्यात आधी तर मी थोडंसं जेवण घेते. तर बघा ही ग्रेव्ही आहे ना, याच्यामध्ये मी थोडंसं फरसाण टाकून खाते, मस्त लागते. तर चला मग. आणि इथे बघा सकाळी प्रिशासाठी मी हे पॅनकेक दिलेले आहे बीटरूटचे, तर हे सुद्धा काढून घेते. यार हे बघा ही ग्रेव्ही एवढी छान दिसते. यांनी बघा ही ग्रेव्ही आहे आणि हे फरसाण आहे. तर इथे तर त्यांनी नेले नाही, पण मी ह्याला ना मस्त एन्जॉय करत आहे, कारण की एवढं छान केले त्यांनी मन लावून. तर मला तर खूप आवडली, त्यांना नाही आवडली तो त्यांचा प्रश्न आहे, पण मी आता खाते मस्तपैकी. तर याच्यामध्ये ना असं फरसाण टाकून घेते मी.
तर इथे बघा फ्रेंड्स, माझं ना आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे. तर घरं वगैरे पूर्ण आवरून घ्यायचं एवढा पसारा पडलेला आहे आणि 11 वाजलेले आहे. मला 12 वाजता प्रिशाला आणायला जायचं आहे. तर मी 1 तासामध्ये कशी करते ते दाखवू तर शकत नाही, पूर्ण झाल्यानंतर दाखवते. तर मी व्हिडिओ करत बसले तर वेळ पूर्ण निघून जाईल. पसारा दाखवते बघा. तेवढा जास्त पसारा आहे. मला ना हे सगळं आवरून प्लस झाडून पुसून सगळं काढायचं आहे. भांडे बाहेर ठेवायचे आहे. मावशी येते लवकरच. तर मी आता तुम्हाला जास्त बोलत नाही. मी पट्टपट्ट कामं आवरून घेते आणि तुम्हाला डायरेक्ट सगळं झाल्यानंतर प्रिशाला घ्यायला जाते ना, तेव्हाच मी दिसेल. ओके, तर बघा. इथे बघा फ्रेंड्स, माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे. अंघोळ झालेली आहे. तर बघा, वेळ झालेला आहे. प्रिशालाने 12 वाजलेले आहे. 12 वाजता तिला सुट्टी होते. तर मी 12ला 5 कमी असताना तिथे जात असते. पण आज लेट झालेला आहे. केससुद्धा नाही केली. असंच क्रीम थोडंसं मॉइश्चरायझर केली आणि चला तर जाऊया आता प्रिशाला आणायला. तर तुम्हाला दाखवते मी घरातली साफसफाई आधी कशी होती आणि आता कशी केली. म्हणजे एकदम पटापट बघू शकता. किचन दाखवते तुम्हाला. किचन असं पटापट 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 आवरून घेतलेलं आहे मी. आणि परत तुम्हाला दाखवते हॉल. तर बघा, हॉलमध्ये एवढा जास्त पसारा म्हणजे काय, तिचे जे टाळज वगैरे असते ना, तेच ती धिंगाणा करत असते. तर बघा, असं काहीसा हॉल मी आवरून घेतलेला आहे. मस्तपैकी छान असं क्लीन झालेलं आहे. तर चला आता जाऊया आपण प्रिशाला आणायला. तर इथे मी चावी घेतलेली आहे ना. आभाळ आलेला आहे. मी चादर वगैरे धुतली, पण आज आभाळ आलं, पण मशीनमधूनच स्पिन करून निघाली तर वाळूनसुद्धा जाते. तर चला, गाडीने जायचं आहे. प्रिशाचं रेनकोट मी गाडीतच ठेवते कारण की चावी ठेवली. देखो, ये देखो. प्रिशू ये. देखो इधर पाणी नाही. तर इथे बघा फ्रेंड्स, माझी ना सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे. मस्त रिलॅक्समध्ये मी ना थोडी बसलेली आहे. तर मला ना पार्लरमध्ये जायचं होतं. तर म्हणजे 3-3:30 वाजताचा टाईम आहे. तर तेव्हा जाणार मी 3-3:30 वाजता. कारण की आत्ता कॉल केलं होतं तर म्हणजे वेळ आहे म्हणे. पण त्याच्यामुळे मग मी 3 ते 3:30 वाजता जाणार. आणि तर म्हटलं भरपूर मोठा व्हिडिओ होणार, म्हणून मग मी ना प्रिशासुद्धा ना छान मस्त टी व्ही बघत आहे. जेवण वगैरे झालं तिचं, माझंही जेवण झालं. तर म्हटलं मी हा व्हिडिओ ना इथेच एंड करते. तर चला, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ऑल या बटनावर प्रेससुद्धा करा, जेणेकरून माझे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि माझं इंस्टाग्रामचं पेजसुद्धा आहे पद्मा भुरे म्हणून. तर त्यालासुद्धा नक्कीच फॉलो करा. भरपूर सारे व्हिडिओज मी अपलोड करत असते. तर चला, व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. ऑडिओ जंगल.